नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने 5 ऑगस्टला महत्वाचं परिपत्रक दिलंय. यामध्ये पहिला तर मुद्दा मी ऑलरेडी व्हिडिओत घेतलाय की तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट वाढवली 10 ऑगस्ट पर्यंत. आता त्याच्यानंतर त्यामध्ये टाकलेले 5 महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतोय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कदाचित यापैकी एखादा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा असू शकतो. नसेल तुमच्यासाठी महत्वाचा, तुमच्या मित्रासाठी, नातेवाईकांसाठी असू शकतो. त्यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओकडे घेऊन जातो. पहिला मुद्दा तुम्हाला जर 10 ऑगस्ट पर्यंत डेट वाढवून दिलेली बघा. सगळ्यांसाठी 10 ऑगस्ट आहे, कुणा एकासाठी नाही, सगळ्यांसाठीच आहे. आता यामध्ये महत्वाचे 5 मुद्दे मी तुम्हाला सांगतो. बघा ही डेट, याच्या खाली जर तुम्ही गेलात ना, 2 पेजेस आहेत टोटल. त्यातला पहिला मुद्दा तुम्हाला लक्षात आणून देतोय काय झालेलं बघा. पहिला मुद्दा, पहिला इथे मी टाकतो, मी पहिल्या मुद्द्याचं नाव पहिला मुद्दा, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं तुम्हाला बघा, तलाठी ह्या पदासाठी ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाकरिता फॉर्म भरणाऱ्यांची एज लिमिट जे होतं ना, ते कधीपर्यंत काउंट केलं जायचं, पहिले 5 ऑगस्ट पर्यंत होतं. आता ती डेट वाढून वयोमर्यादा गणण्याचा दिनांक, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक जो आता करण्यात आलाय 10 ऑगस्ट 2026 असा हा पहिला मुद्दा आहे. सो तुमचं वय 10 ऑगस्ट पर्यंत काउंट केलं, 5 दिवस वाढून मिळालेले आहे. ओके, ह्या 5 दिवसात सुद्धा बरेच विद्यार्थी ऍड होतील बरं का. आता हा झाला पहिला मुद्दा. आता घेऊया दुसरा मुद्दा बघा. दुसरा मुद्दा नेमका काय? दुसऱ्या मुद्द्याकडे बिगर पेसा संदर्भातला दुसरा मुद्दा बघा. आता मी तुम्हाला दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोलतोय. शासनाकडून ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाकरिता प्राप्त विविध जिल्हा मागणी पत्रांपैकी पेसा तसेच बिगर पेसा क्षेत्राकरिता विविध सामाजिक आरक्षणानुसार मागणी पत्र प्राप्त झाली आहेत. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्राकरिता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी पदे उपलब्ध झाली आहेत. याचा अर्थ पेसा मधली फक्त एकाच जिल्ह्याची जाहिरात किंवा एका जिल्ह्याच्या पदांबाबत एमपीएससी कडे अपडेट केलं नाही, बाकी जिल्ह्यांबाबत अपडेट केलेलं नाहीच. सो चंद्रपूर बद्दल अपडेट आल्यामुळे त्यामुळे काय केलं, दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की या ठिकाणी चंद्रपूरमध्ये पेसाचे वेगळी पद आहेत, बिगर पेसाची वेगळी पद आहे. आता हे काय असतं, तर पेसा म्हणजे काय, त्या क्षेत्रात त्या जिल्ह्यामध्ये असणारी, ज्या जिल्ह्यामध्ये वास्तव्य करणारे, कधीपासून आय थिंक सो 1925 पासून दिला असेल त्यांनी, पुढे सांगतो मी तुम्हाला, 1950 पासून त्या ठिकाणी 1950 पासून वास्तव्य करणारे जे उमेदवार असतील, त्यांची फॅमिली असेल ना, त्यांच्यासाठीच फक्त इथे पेसामधून फॉर्म भरता येतो. आणि पेसाची जागा त्याच उमेदवारांना आहे, म्हणजे त्या जिल्ह्यात वास्तव्य करणारे उमेदवारच त्या पेसामधल्या जागा घेऊ शकतात, बाकीचे घेऊ शकत नाही. मग त्या जिल्ह्यामध्ये बिगर पेसाच्या पण जाहिरात आहे, त्या ठिकाणी मात्र कोणत्याही जिल्ह्याचा उमेदवार जाऊ शकतो तुमच्या मेरिटनुसार. लक्षात घ्या हा दोघांमधला फरक. ओके, याच्यावरती जर काही इश्यू असेल, तुम्हाला काही अडचण आहे, काही समजत नसेल, मला कमेंट टाका, सेपरेट पण व्हिडिओ मी घेतो. सो ही एक ऍड फक्त चंद्रपूर एकाच जिल्ह्याची गेलेली आहे. सो पेसा आणि बिगर पेसा, म्हणजे चंद्रपूरमध्ये काय झालंय, आता चंद्रपूरमध्ये 2 प्रकारच्या ऍड आहे, एक पेसा मधली आणि एक बिगर पेसा मधली. पेसा मधले फक्त तिथलेच जे वास्तव्य करणारे 1950 पासून वास्तव्य करणारे उमेदवार, त्यांचे पाठीमागची फॅमिली असेल ते भरू शकतात. आणि बिगर पेसामध्ये दोघे जाऊ शकतात, तिथले वास्तव्य करणारे पण आणि इतर जिल्ह्यातले पण जाऊ शकतात. हा मुद्दा क्लिअर झाला. ओके, हा झाला दुसरा मुद्दा महत्वाचा. त्यानंतर त्यांनी काय बघा, याच्याबद्दलच सदर पेसा क्षेत्रातील आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार वाढ बदल होऊ शकते. सदर शुद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र गट सेवा संयुक्त परिषद ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदांसाठी अर्ज तसेच यापूर्वी अर्ज तारखेल्या उमेदवारांकडून विकल्प मागण्यात येत आहे. आता लक्षात घ्या, हे तर झालं चंद्रपूरचं. हे फक्त तलाठीसाठीचे, बाकी पदांसाठी बोलत नाहीये. त्याने फक्त काय सांगितलंय, तलाठी पदांसाठीच आहे. आता याच्यामध्ये काय मुद्दा होऊ शकतो, याच्यामध्ये तिसरा मुद्दा होऊ शकतो. तिसरा मुद्दा मी इथे सांगतो तुम्हाला, 5 नंबरच्या मुद्द्यावर बोलतो मी. तिसरं महत्वाचे अपडेट काय बघा, काय यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून विकल्प मागण्यात येत आहे. सदर दाव्याच्या अनुषंगाने अर्ज विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांनी पुढील सूचनांचे पालन करावे. आता झालं काय बघा, आता यामध्ये काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी, ज्याला मी ओल्ड म्हणतो, यांनी अर्ज भरलेला आहे, अर्ज केला आहे. मग आता यांनी काय करायचं, कदाचित हे चंद्रपूरचे असू शकतात आणि कदाचित काही न्यू विद्यार्थी ज्यांना अजून फॉर्म भरायचा आहे. काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. ओके बघा, त्यांनी काय सांगितलं, हा तिसरा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. पहिले मुद्दा बघा, पेसा क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच हे असतात एसटी कॅटेगरीसाठी. काय एसटी कॅटेगरी, आदिवासी उमेदवारांसाठी ह्या जागा असतात, बाकी एसटीलाच असतात आणि ते तिथले वास्तव्य करणारेच लागतात. हा मुद्दा क्लिअर. ओके, म्हणजे चंद्रपूरचा आहे तो ओबीसी, त्याला नाही भेटणार. चंद्रपूरचा एसबीसी नाही भेटणार. इतर कॅटेगरी नाही, फक्त एसटीलाच भेटणार आहे. त्यानंतर शासन निर्णयानुसार बघा काय सांगितलं त्यांनी, वेळोवेळी विहित प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार सदर पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असल्यास स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरण्यात येईल. आता लक्षात आलं तुम्हाला मी काय सांगतोय, स्थानिक आदिवासी उमेदवारांमधूनच भरण्यात येईल, बाकीचे चालणार नाही. स्थानिक पाहिजे आणि आदिवासी पाहिजे, म्हणजे एसटी मधले पाहिजे. जे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार, आता ते स्थानिकचा अर्थ काय त्यांनी सांगितलं बघा, उमेदवार स्वतः किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार, मुलगी असेल तर नवरा,
मुलगा असेल तर मिसेस, त्याची फॅमिली मिसेसची, बरोबर की नाही, ते लक्षात घ्या. वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे माता पिता, आता मुलगी आली तर माता पिता येणार, जे माता पिता किंवा आजी आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये 26 जानेवारी 2050 पासून, 50 पासून म्हणजे 50 हे 26, 76 वर्ष झालीत बरं का, 50 पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत असे उमेदवार तलाठी पेसा क्षेत्रातील पदासाठी अर्ज करू शकतील. त्यासाठी डॉक्युमेंट लागेल बरं का तुम्हाला. तुम्हाला सर मी भरून टाकतो, माझं आहे. डॉक्युमेंट लागतं, डॉक्युमेंट असून नाही, प्रूफ दाखव, नाही का, बाप दाखवून श्राद्ध घाला असे तसंच आहे, प्रूफ दाखवलं तुम्हाला. त्यातला चौथा मुद्दा तुम्हाला मी अपडेट करतो बघा. शासन निर्णय क्रमांक BCC, तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. शासन परिपत्रकानुसार नमूद केलेल्या अनुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी संबंधित प्रकल्प कार्यालय, बघा तिथे जिल्हा अधिकारी ऑफिस आहे ना, जिल्हाधिकारी ऑफिस, तिथे जाऊन प्रोजेक्ट ऑफिसरचं ऑफिस आहे, प्रकल्प कार्यालय आहे, तिथे जाऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने दिनांक 25 ऑक्टोबर 2026 पूर्वी दिलेले अनुसूचित क्षेत्रातील पेसा रहिवासी दाखला सादर करणे अनिवार्य राहील. आता तुमच्याकडे नसेल तरी चालतंय, तुम्ही आहे असं म्हणताय, तुम्हाला वाटतंय आहे, मग जाऊन एकदा चेक करा. ह्या डेटच्या अगोदर तुमची पूर्व परीक्षा कधी आहे, 25 ऑक्टोबर 2026 ला, त्यापूर्वी तुम्हाला डॉक्युमेंट काढायचे. आता जर नसेल तर ठीक आहे, पण ह्या डेटच्या अगोदर काढून तुम्हाला इथे फॉर्म पेसा क्षेत्रामधून भरता येणार आहे. मी पेसांच्या उमेदवारांबद्दलच बोलतो, अजून लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आता ज्यांनी फॉर्म भरलाय पण पेसामध्ये, त्यांनी काय करायचं, मग त्यांनी काय करायचं, ज्यांचं पेसामध्ये नाही सर मी काय करू, मग आम्ही पण फॉर्म परत भरायचा का, ते पण सांगतोय बघा. सदर उमेदवारांनी अंतिम निवड झाल्यानंतर त्याचा नियुक्ती देण्यापूर्वी त्याची अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसुली पुराव्याबाबत शासनामार्फत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना अनुसूचित म्हणजे पेसामध्ये नियुक्ती दिली जाईल. आता हा झाला तिसरा मुद्दा. आता चौथा मुद्दा सांगतो बघा. आता चौथा मुद्दा तुम्हाला मी सांगतोय, मी इथे दाखवतोय. चौथा मुद्दा काय आहे, पेसा क्षेत्रासाठी आरक्षित पदांकरता अर्ज सादर करण्यासाठी तसेच यापूर्वी प्रस्तुत परीक्षेत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी अर्ज केलाय, बरोबर, ओल्ड स्टुडंट आहे, एकतर ते पेसामध्ये असू शकतात, त्यांनी काय करायचं, आणि जे नाहीये नॉन पेसा आहे त्यांनी काय करायचं, मग सर आम्हाला परत फॉर्म भरावा लागेल का, ते पण सांगते बघा. त्यांनी काय करायचंय, ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये पुढील बाब नमूद करणे अनिवार्य राहील, अनिवार्य राहील बरं का. ज्यांनी ओल्ड स्टुडंट त्यांना पण करावं लागणार आहे, ओल्ड स्टुडंटला करावं लागणार. काय करायचंय, आपण पेसा क्षेत्रातील म्हणजे चंद्रपूर कंसात रहिवासी आहात का, होय नाही, हा टॅब तुम्हाला ओपन झालेला आहे, होईल म्हणजे उद्या होईल ओपन. कुठे होईल ओपन ते पण त्यांनी सांगितले बघा. यापूर्वी ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्या बाबतीत बघा, बरोबर काय सांगितलं त्यांनी, अर्ज सादर करण्यासाठी तसेच यापूर्वी प्रस्तुत परीक्षेत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी सुद्धा नवीन उमेदवारांना पण, मी इथे न्यू पण टाकतो, ओल्ड पण आणि न्यू पण दोघांनाही हा ऑप्शन आलेला आहे. काय आलेला आहे, यापूर्वी प्रस्तुत परीक्षेकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी वरील प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर प्रस्तुत दाव्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. आता हा टॅब जो आहे ना तुम्हाला आलाय, कुठे आलाय तो तुम्हाला मी सांगतो. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनासाठी हे सांगतोय, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना मात्र प्रश्न विचारला गेलाय फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरण्यानंतर शेवट हा प्रश्न विचारलेला आहे, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. आता मी ह्या पॉइंटला अजून कंटिन्यू करतो बघा, खाली घेतोय बघा, काय करायचं ते सांगितलं तुम्हाला बघा इथे. हा आता हा झाला चौथा मुद्दा, क्लिअर तुम्हाला लक्षात आलाय मी काय बोललो तुम्हाला. हा चौथा मुद्दा इथे संपलाय, आपला चौथा मुद्दा संपलाय. ओके, चौथा मुद्दा संपला इथे. ओके, आता हा कुठे आलेला आहे तर उमेदवारांना बघा, अर्ज प्रणालीमध्ये ना तुम्ही जेव्हा व्ह्यू करतात किंवा फीज पेड ऑप्शन असेल ना, तिथे हा मुद्दा टॅब त्यांनी टाकलेला आहे बघा. त्यांनी हा टॅब टाकलेला, त्यांनी जाऊन तेवढं करून घ्यायचं. अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी वरील प्रमाणे कार्यवाही करायची. तुम्हाला हा प्रश्न आलाय बघा, पुढील बाब नमूद करण्यात अनिवार्य आहे, कोणता, हा प्रश्न आलेला आहे, त्याने तो देऊन टाकायचा. ओके, आता पुढे घेऊन जातो तुम्हाला 6 नंबर आणि 5व्या नंबरचा पॉईंट बघा. हा 5 नंबरचा पॉईंट काय सांगतोय, 5 नंबरचा पॉईंट माजी सैनिकांसंदर्भातला 5 नंबरचा पॉईंट. काय, माजी सैनिक, लक्षात घ्या. शासन निर्णयाप्रमाणे जे काय ते मी तुम्हाला सांगतोय, माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या 15% जागांवर माजी सैनिक, लक्षात द्या इकडे, भरती करताना युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व आलेल्या, युद्धामध्ये आलं किंवा युद्धात नसताना सुद्धा दिव्यांग आला असेल तर अशा माजी सैनिकांना 15% राखीव पदांपैकी उपलब्ध पदांवर प्राधान्यक्रमाने नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे माजी सैनिक आहेत पण त्याच्यामध्ये पण दिव्यांग असेल त्यांना प्रथम विचार केला जातो, लक्षात घ्या, बरोबर. तसेच युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा दिव्यांगत्व येऊन नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस त्यानंतरच्या पसंती क्रमाने वर्ग 3 मधील 15% आरक्षित पदांपैकी उपलब्ध पदावर
नियुक्ती देण्यात येईल, तथापि सदर उमेदवाराने तलाठी पदासाठी आवश्यक अर्ज धारण केले असणे आवश्यक आहे. आता हे सुद्धा तलाठीसाठीच आहे. पहिली अपडेट दिली ना 4 मुद्दे ते सुद्धा तलाठीचेच आहे आणि हे मुद्दे जे आहेत ना हे सुद्धा तलाठीसाठीच आहे. आता यात काय सांगितलंय थोडक्यात बघूया आपण. खाली घेऊन जातो तुम्हाला मी, खाली घेऊन जातो. उपरोक्त दाव्याच्या पुष्टीअर्थ उमेदवारांनी अर्ज सादर करताना ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये विचारलेल्या खालील प्रश्नांची उत्तरे नमूद करणे अनिवार्य राहील. बघा, पहिला प्रश्न त्याने विचारला, युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व प्राप्त झाले आहे का? तो स्वतः माजी सैनिक आहे, त्याने उत्तर द्यायचंय होय किंवा नाही. ओके, असे तुम्ही होय म्हटलं तर तुमच्या माजी सैनिकांमध्ये तुमचा विचार पहिले होईल. दुसरा विचार कोणाचा होईल? हा दुसरा विचार बघा, युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत एक तर मृत झालेल्या किंवा दिव्यांगत्व येऊन नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य आहात का तुम्ही? मग पत्नी असू द्या, मुलं असू द्या, त्यांना इथे इथे विचारलं गेलेलं आहे होय और नाही. तुम्ही जर दिलं तर तुमचा विचार दुसरा केला जाईल, माजी सैनिकांच्या कोठ्यामध्ये. तो याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. वरील प्रश्नांचे उत्तर होय असल्यास उमेदवाराने प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच 25 ऑक्टोबर 2026 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. आता नसेल तरी चालते, एक्झाम तुमची कधी 25 ऑक्टोबर त्याच्या अगोदर तुम्हाला काढायचं आहे. याचं उत्तर फक्त तुम्हाला द्यायचं आहे. यापूर्वी विषयांकित परीक्षेकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी उपयुक्त माहिती सादर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीतील बघा माय अकाउंट या सदराखाली परीक्षेच्या नावासमोर संबंधित प्रश्नांच्या बटनावर क्लिक करावे व माहिती नमूद करावी. आता बघा, सुरुवातीला सांगितलं पेसा नॉन पेसा, ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना पण करायचंय, जे नवीन भरणार आहेत त्यांना पण करायचंय. ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना बघा कुठे येणार आहे, माय अकाउंट या सदराखाली जायचंय आणि परीक्षेच्या नावासमोर संबंधित प्रश्नांच्या बटनावर क्लिक करावे व माहिती नमूद करावी. आता तुम्ही सर मी माजी सैनिक नाही, मी काय करू? यस, तरी पण तुम्हाला हे बटन ओपन झालेलं आहे. जाऊन होय नाही करून टाका तुम्ही. जाऊन होय नाही तुम्हाला करायचं आणि ते अनिवार्य आहे. ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना पण, जे नवीन भरणार त्यांना पण हे अपडेट करायचं. लक्षात घ्या, हे 5 मुद्दे सगळ्यांसाठी लागू आहेत. एकदा जाऊन चेक करा. तरी पण कन्फर्मेशनसाठी उद्या मी हवं तर तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल, उद्या माझा व्हिडिओ असेल, पण एकदा ही जाऊन चेक करा. तुमच्या माय अकाउंट प्रोफाईलवर हे आलेलं आहे. उपरोक्त दाव्यांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची नियुक्तीपूर्वी सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्यात येईल. सदर तपासणीसाठी उमेदवार संबंधित कागदपत्र सादर करू शकला नाही तर उमेदवारांची नियुक्तीस पात्र ठरणार नाही, असं हे सांगण्यात आलेलं आहे. असं एक महत्वाचं परिपत्रक एमपीएससीने दिलेलं आहे. आता याबद्दल काही शंका नाही. 5 महत्वाचे मुद्दे सांगितले, मी रिपीट करू शकतो. पहिला मुद्दा आहे तुमचा की वयामध्ये तुम्हाला 10 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे वयामध्ये तलाठीला. दुसरं तुमचं पेसा बिगर पेसा या संदर्भात चंद्रपूरची ऍड आली, त्यामध्ये जुने फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना पण नवीन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना पण इथे उत्तर द्यायचं आहे. माय अकाउंट या सदराखाली इथे तुमचा फॉर्म दिसतो, तिथे त्यांनी बटन दिले त्याच्यावर जाऊन करायचं आहे. तिसरा मुद्दा तुम्हाला इथे जे उमेदवार माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी आहे की तुम्हाला इथे काय केलं त्यांनी, तुम्हाला माजी सैनिक स्वतः असा दिव्यांग आहेत की ते टाकायचंय, किंवा माजी सैनिक असा जो दिव्यांगतेमुळे नोकरीला अपात्र आहे किंवा मृत झाला असेल तर त्या फॅमिलीमधल्या एका उमेदवाराला इथे संधी देण्यात आली किंवा आरक्षणामधून फॉर्म भरता येणार आहे. असे महत्वाचे 5 अपडेट तुम्हाला सांगितले. याबद्दल काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. पण हे सगळं तर झालं, पण तयारी सुद्धा जबरदस्त करा. इग्नाइटची बॅच तुम्हाला आता 15% ऑफ अजून आम्ही दिलेली आहे या फी मध्ये. 2999 मध्ये ऑलरेडी 50% ऑफ होती, आता परत 15% ऑफ दिलेली आहे. सो लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि लिंक पण दिली, लिंकवर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.